बघा मित्रांनो, आज तुम्हाला एक प्लॉट दाखवणार आहे, जो की कापसाचा आहे. हा प्लॉट मंठा तालुक्यातील विरगाव तांडा ह्या गावातला एक प्लॉट आहे. आणि हा जो प्लॉट आहे, या प्लॉटाचा मालक आहे देवराव चव्हाण म्हणून ह्या व्यक्तीचं नाव आहे. तुम्ही ह्या प्लॉटला बघा, हा कापसाचा प्लॉट आहे. आणि हा जो प्लॉट लावलेला आहे तो एक नवीन पद्धतीने याची सुरुवात केलेली आहे. ह्या कापसाला तुम्ही बघू शकता, एकदम म्हणजे असं बांबूने बांधलेला आहे. आणि ह्याची हाईट बघू शकता, या कापसाचे बोंडे पण बघू शकता. कमीत कमी एका झाडाला 100 ते 150 बोंडे आहेत. आज तुम्हाला मी हा कापूस सगळा दाखवणार आहे, एकदा बघाच. जर तुम्हाला याच्यात काही डाऊट वाटत असेल, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथे येऊन तुम्ही भेट देऊ शकता. आज मी बघितलं, खरंच एका कापसाला कमीत कमी 100 बोंडे आहेत, 100च्या वरीच आहेत. हा बघा कशी लागवड झालेली आहे, किती बोंडे दिसत आहेत तुम्हाला. याला वरी बांधलेला आहे, कारण ते खाली पडू नये. बांबूने बांधून याचा हा बघा मित्रांनो, खरंच हा कापूस एकदम छान आहे. असा लागवड पण छान झालेली आहे, सुटसुटीत लावलेला कापूस आहे. आणि हा जो प्लॉट आहे, हा सगळा प्लॉट 1 एकराचा आहे, 1 ते 1.5 एकराचा आहे. तुम्ही बघू शकता याची हाईट किती आहे बघा. याची हाईट जवळपास आत्ता सध्या 8 ते 9 फूट आहे हाईट. कमीत कमी 8 ते 9 फूट हाईट आहे. आणि खरंच याला बोंडे पण किती जाडे आहेत, मोठे आहेत. आणि कापूस पण एकदम छान आहे. तुम्ही एकदा येऊन बघू शकता. विरगाव तांडा या गावाचं नाव आहे. देवराव चव्हाण याचा हा प्लॉट आहे. एकदम छान प्रकारे असं लागवड केलेली आहे. आणि ह्याचं जो उत्पन्न आहे, एकरी 20 क्विंटलच्या वरीच हा जो लागवड आहे ती देणार आहे कापूस. बघा, तुम्हाला मी अजून वरून दाखवणार आहे हा प्लॉट कसा दिसतोय. एकदा नक्की येऊन भेट द्या मित्रांनो.